नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण अल्डिहाइड्स अँड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड मधला 9th लेक्चर पाहत आहोत. तर 9th लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स हा पॉइंट पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजेच काय? या ठिकाणी वी हॅव टू प्रिपेअर द कार्बोक्सिलिक ऍसिड्स फ्रॉम ए डिफरंट केमिकल और डिफरंट केमिकल कंपाउंड्स. देर आर 6 मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर या ठिकाणी काय 6 मेथड आहेत. 6 मेथड पासून काय करायचं आहे? वी हॅव टू प्रिपेअर द कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम ए different chemical compounds. First one is the from nitriles and amides. The second one is the from acyl chlorides and anhydrides. Third one is the from esters. Fourth one is the from the alkyl benzene. Fifth one is the from alkenes and sixth one is the from the Grignard reagent. We have to prepare the carboxylic acid from a different मेथड्स. तर या ठिकाणी 6 मेथड दिलेले आहेत. त्या 6 मेथड पासून वी कॅन प्रिपेअर द कार्बोक्सिलिक ऍसिड. दॅट पॉइंट फर्स्ट प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. द मेथड फर्स्ट इज द have to prepare the carboxylic acids from the nitriles and amides. First of all, the alkyl nitriles or aryl nitriles on acid hydrolysis gives the amide. म्हणजेच काय? Alkyl nitrile or aryl nitriles which on acid hydrolysis they gives the amides, and again the amides on further acid hydrolysis gives the corresponding carboxylic acid. तर आपल्याला काय या ठिकाणी आपल्याला अल्किल नायट्राइलला किंवा अरिल नायट्राइलला आपल्याला काय करायचं आहे? ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इट गिव्स द अमाइड्स. अमाइड वी हॅव टू फर्दर gives the acid hydrolysis, then it gives the carboxylic acid. त्याच्यापासून आपल्याला काय भेटत असतो? कार्बोक्सिलिक ऍसिड भेटत असतो. In a hydrolysis is carried out by using the dilute acids, that is the sulfuric acid and the hydrochloric acid. Here the general reaction, the nitriles are C triple bond N which on acid hydrolysis it gives the amides. तर या ठिकाणी पहा आपल्याला अमाइड्स भेटत असतात. कशापासून? अल्किल नायट्राइल पासून. तर या ठिकाणी अल्किल नायट्राइलचे वरती जर ऍसिड हायड्रोलिसिस जर केल्यानंतर त्या ठिकाणी काय भेटत असतात? अमाइड्स. आर सी डबल बॉन्ड ओ NH2. इट इज द अमाइड्स. अमाइड्स which on again acid hydrolysis or further acid hydrolysis it gives the carboxylic acid. तर या ठिकाणी RC triple bond N is converted into the RCOH double bond NH. म्हणजे या ठिकाणी OH कार्बनला अटॅच होतो आणि H जो आहे वॉटरचा तो N ला अटॅच होतो. म्हणजे RCOH डबल बॉन्ड NH. म्हणजेच या ठिकाणी RC डबल बॉन्ड O NH2 म्हणजे अमाइड फॉर्म होत असतो. RC डबल बॉन्ड O NH2 means अमाइड. अगेन अमाइड्स which on acid hydrolysis it gives the carboxylic acid. means काय? या ठिकाणी वॉटरचा जो OH आहे, OH काय ह्या कार्बोनिल कार्बन सोबत कंबाइन होतो. then the H of the water and HCl it gives the NH4Cl means ammonium chloride हा बाय प्रोडक्ट फॉर्म होत असतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम जनरल रिएक्शन दिलेले आहे. R च्या ठिकाणी अल्किल असू शकतात किंवा अरिल असू शकतात. अल्किल ग्रुप अरिल ग्रुप असू शकतात. देन C ट्रिपल बॉन्ड N म्हणजे कुठं बदल होत असतो? ओनली चेंजेस आर ऑकर्ड इन ए फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप मध्ये चेंजेस होत असतात. बाकी ठिकाणी जशाच तसे आपल्याला काय करायचं आहे? रिएजंटचे ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस करायचे आहे. तर या ठिकाणी नायट्राइलचा जो फंक्शनल ग्रुप आहे C ट्रिपल बॉन्ड N. तर या ठिकाणी C ट्रिपल बॉन्ड N चं कन्वर्जन कशामध्ये होत असतं? या ठिकाणी R C डबल बॉन्ड O आणि NH2 ह्या अमाइड ग्रुप मध्ये होत असतं. विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे अमाइड वरती ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इट गिव्स, आता C डबल बॉन्ड O NH2 निघून जातो. त्या ठिकाणी OH कंबाइन होतो. देन RCOOH हा कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होतो. अँड अगेन इट गिव्स द बाय प्रोडक्ट दॅट इज द अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड भेटत असतो. वी हॅव टू सी द nitriles and amides. we have to here know the example. तर आपल्या या ठिकाणी काय एक्झाम्पल पाहायचं आहे. एक्झाम्पल मध्ये काय? इथेन नायट्राइल which on acid hydrolysis. इथेन नायट्राइल वरती काय करायचं आहे? ऍसिड हायड्रोलिसिस. then it gives the
अमाइड्स. तर त्या ठिकाणी काय भेटतं आपल्याला या ठिकाणी मिथॅनामाइड. इट गिव्स द मिथॅनामाइड. इथेन नायट्राइल which on acid hydrolysis it gives the methanamide. Again the methanamide is acid hydrolyzed. Then it gives the ethanoic acid. Then it gives the ethanoic acid. तर या ठिकाणी पहा CH3 C ट्रिपल बॉन्ड N. CH3 हा मिथिल ग्रुप जसे तसा आहे. C ट्रिपल बॉन्ड N च्या ठिकाणी काय COH NH म्हणजेच काय CH3 C डबल बॉन्ड O NH2 हा अमाइड ग्रुप आलेला आहे. C डबल बॉन्ड O NH2 हा अमाइड ग्रुप आलेला आहे. देन CH3 C डबल बॉन्ड O NH2 म्हणजेच काय मिथॅनामाइड विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस. त्यांच्यावरती ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर देन इट गिव्स द इथॅनोइक ऍसिड प्लस अमोनियम क्लोराइड ॲज ए बाय प्रोडक्ट. तर या ठिकाणी काय इथॅनोइक ऍसिड फॉर्म होत असतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या इथेन नायट्राइल किंवा अमाइड पासून आपल्याला काय इथॅनोइक ऍसिड म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करता येत असतात. कशापासून नायट्राइल्स अँड अमाइड्स पासून. तर नायट्राइलची ज्यावेळेस ऍसिड हायड्रोलिसिस केलं त्यानंतर आपल्याला काय भेटत असतं द अमाइड्स. देन अमाइड्स विच ऑन ऍसिड हायड्रोलाइज्ड इट गिव्स द कार्बोक्सिलिक ऍसिड. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणजे इथेन नायट्राइल विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस इट गिव्स द methanamide. Methanamide again it is hydrolyzed, acid hydrolyzed, it gives the ethanoic acid. It means we can prepare the carboxylic acids from the nitriles and amides. The method 2. आता या ठिकाणी फर्स्ट मेथड पाहिलेलं आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स फ्रॉम द नायट्राइल्स अँड अमाइड. इन अ सेकंड मेथड preparation of carboxylic acid from acyl chlorides and anhydrides. acyl chloride आणि anhydride पासून काय करायचं आहे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करायचं आहे. acyl chlorides on acid hydrolysis with water it gives the carboxylic acid. Here this method is useful for the preparation of aliphatic as well as aromatic acid. तर आपल्याला aliphatic carboxylic acid आणि aromatic carboxylic acid प्रिपेअर करण्यासाठी या मेथडचा यूज केला जातो. तर या ठिकाणी पहा acyl chloride means RCOCl means acyl chloride which on hydrolyzed with a water it gives the carboxylic acid. तर या ठिकाणी सिंपल पाहायचं आहे RC डबल बॉन्ड O Cl is hydrolyzed with water म्हणजेच काय या ठिकाणी RC डबल बॉन्ड O जशाच तसा असेल वॉटरचा OH ग्रुप या कार्बोनिल कार्बन सोबत कंबाईन होईल आणि हा H आणि हा Cl HCl हा काय होईल रिमूव्ह होईल. फॉर एक्झाम्पल इथेनॉइल क्लोराइड CH3 C डबल बॉन्ड O Cl. Ethynyl chloride which on hydrolyzed with water it gives CH3 COOH means ethanoic acid with the byproduct that is the HCl. तर या ठिकाणी पहा कुठे चेंजेस झालेले आहे ऍसिल क्लोराइड मध्ये. आपण फर्स्ट मेथड पाहत आहोत RC डबल बॉन्ड OCl हा Cl इथला रिमूव्ह होतो या ठिकाणी OH कंबाईन होतो आणि त्याचबरोबर हा Cl प्लस वॉटरचा H म्हणून HCl हा काय बाय प्रोडक्ट तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल मध्ये सुद्धा पहा मिथिल ग्रुप जशाच तसा असेल या ठिकाणी जो फंक्शनल ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप विल बी चेंज्ड अँड दॅट COCl will be converted into the COOH means carboxyl group. Here the ethanoyl chloride which on hydrolyzed with water it gives a ethanoic acid. म्हणजे या ठिकाणी फक्त चेंजेस कुठले झालेले आहे COCl च्या ठिकाणी COOH प्लस HCl हे फॉर्म झालेलं आहे. तर या ठिकाणी पहा Cl हा OH काय होत असतो या कार्बन सोबत कंबाईन होतो आणि हा Cl या H2H या H सोबत कंबाईन होतो. then H that is the preparation of carboxylic acid from a acyl chloride and anhydride मधली from a anhydride. आता आपण पाहिलेल्या acyl chloride पासून कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करायचं पाहिलेलं आहे. we have to know the preparation of carboxylic acid from the anhydrides. Here anhydrides on hydrolysis with a water it gives carboxylic acid. तर या ठिकाणी काय anhydrides which on hydrolyzed with a water it gives the carboxylic acid. तर या ठिकाणी RC डबल बॉन्ड O OC डबल बॉन्ड O R it is the anhydride. ह्यालाच आपण काय म्हणतो anhydride. तर या ठिकाणी अल्किल ग्रुप म्हणजे R ग्रुप जशाच तसे राहतील चेंजेस फक्त कुठे होईल या ठिकाणी होईल. तर हा H2
H2O चे काय होत असतं, ब्रेकिंग होत असते, H आणि OH फॉर्म होत असतो. तर या ठिकाणी RC डबल बॉन्ड O OH इथला म्हणजेच RCOOH फॉर्म होतो आणि RC डबल बॉन्ड O O आहेच आणि हा वॉटरचा H या ठिकाणी O सोबत कंबाईन होतो म्हणजेच RCOOH मीन्स 2RCOOH म्हणजेच काय, 2 molecules of carboxylic acids are formed from the अनहायड्राइड्स. अनहायड्राइड पासून काय 2 कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल फॉर्म होत असतात. तर या ठिकाणी काय वॉटरचं त्या ठिकाणी ब्रेकिंग होत असते. ब्रेकिंग झाल्यानंतर H ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि OH कार्बोनिल कार्बन सोबत कंबाईन होत असतो. म्हणजेच या ठिकाणी काय 2 molecules of carboxylic acids are formed from the anhydrides. For example, here the acetic anhydride CH3 C double bond O O C double bond O CH3 means acetic anhydride. Acetic anhydride on hydrolysis with a water it gives 2 molecules of ethanoic acid. तर या ठिकाणी CH3 C double bond O आणि हा वॉटर मॉलिक्यूलचा OH कंबाईन होतो म्हणजेच काय CH3 C double bond O आणि OH. आता या वॉटर मॉलिक्यूलच्या ठिकाणी कुठला उरलेला आहे, हायड्रोजन. या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O O इथं आहे, त्या वॉटर मॉलिक्यूलचा हायड्रोजन जो आहे तो या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O OH म्हणजे 2 molecules of CH3 COOH means ethanoic acids are formed from the acetic anhydride. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पहा. तर या ठिकाणी ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असतं, तर या ठिकाणी OH आणि या ठिकाणी हायड्रोजन कंबाईन होतात. कंबाईन झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 molecules of carboxylic acid फॉर्म होत असतात. Next one, the method 3 from the esters. We can prepare the carboxylic acids from the ester. Here the carboxylic acids can be obtained from the ester either by acid hydrolysis or alkaline hydrolysis. तर त्या ठिकाणी काय ऍसिड हायड्रोलायसिस आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस पासून आपल्याला काय कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करता येत असतात. फर्स्ट वन इज द बाय ऍसिड हायड्रोलिसिस अँड सेकंड वन इज द बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस. या ठिकाणी दोन्ही मेथडनं काय करता येतं आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड वी कॅन प्रिपेअर. तर या ठिकाणी दोन्ही मेथडनं आपल्याला काय इस्टर्स पासून काय करता येत असतात, कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करता येतात. फर्स्ट ऑफ ऑल ए द ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. ईस्टर्स ऑन hydrolyzed with a dilute mineral acids like dilute hydrochloric acid, dilute sulfuric acid, it gives the corresponding carboxylic acid. तर या ठिकाणी ईस्टर पासून आपल्याला काय कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल that esters are hydrolyzed with a dilute acids, that is the hydrochloric acids or sulfuric acid, then it gives the corresponding carboxylic acid. Here we have to know the general reaction RC double bond OOR. It is a ester. तर या ठिकाणी काय ईस्टर आहे. ईस्टर is hydrolyzed with a dilute sulfuric acid or dilute hydrochloric acid. It gives RCOOH and ROH means it gives the carboxylic acid with a alcohol means carboxylic acid प्रिपेअर होतो त्याचबरोबर अल्कोहोल सुद्धा त्या ठिकाणी काय प्रिपेअर होत असतात. तर या ठिकाणी पहा RC डबल बॉन्ड O आणि हा वॉटर मॉलिक्यूलचा OH means RCOOH means carboxylic acid is formed from the esters with RO. ठिकाणी RO आहे आणि ह्या वॉटर मॉलिक्यूलचा H जो आहे तो या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो means ROH means alcohol is also formed. तर या ठिकाणी we can prepare the carboxylic acid as well as alcohol from the ester with a acid hydrolysis of ester. तर या ठिकाणी काय ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर केल्यानंतर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तर भेटतातच त्याचबरोबर त्या ठिकाणी काय अल्कोहोल सुद्धा भेटत असतात. फॉर एक्झाम्पल द मिथिल इथॅनोएट. मिथिल इथॅनोएट इज hydrolyzed with a sulfuric acid. It gives ethanoic acid plus methanol means CH3C double bond O CH3 means methyl ethanoate is hydrolyzed with a dilute sulfuric acid. Then there is a conversion of a ethanoic acid म्हणजेच काय CH3C double bond O आणि वॉटर मॉलिक्यूलचा OH म्हणजेच काय CH3C double bond O OH is formed and CH3O remain
it the oxygen of CH3O is combined with a hydrogen of a water molecule, then there is a formation of a CH3OH. तर या ठिकाणी हायड्रोजन आणि OH ग्रुप फॉर्म होत असतात वॉटर पासून. त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे कार्बोनिल कार्बन सोबत कंबाईन होतो, म्हणजेच त्या ठिकाणी काय इथेनॉइक ऍसिड फॉर्म होतो. आणि त्या ठिकाणी वॉटरचा हायड्रोजन जो आहे तो CH3O या ग्रुप सोबत कंबाईन होतो, त्या ठिकाणी अल्कोहोल फॉर्म होत असतात. दॅट इज द मिथेनॉल इज फॉर्मड. तर या ठिकाणी काय मिथिल इथेनॉइड पासून इथेनॉइक ऍसिड प्लस मिथेनॉल फॉर्म होत असतात. The second method is preparation of carboxylic acids from the esters. तर त्या ठिकाणी आपण ऍसिड हायड्रोलिसिस पाहिलं होतं. आता या ठिकाणी काय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर मीन्स वी कॅन प्रिपेअर द carboxylic acid from the alkaline hydrolysis of esters. The esters on hydrolysis with a dilute alkali like sodium hydroxide and potassium hydroxide form the solution of water soluble sodium and potassium salt of acid. तर त्या ठिकाणी काय potassium salt or sodium salt of acid form होत असतात. Then on acidification with a concentrated hydrochloric acid the free acid is formed. तर त्या ठिकाणी काय first of all the esters which on hydrolyzed with a sodium hydroxide or potassium hydroxide it gives the sodium or potassium salt of acid is formed. Then which on acid hydrolysis with a concentrated hydrochloric acid it gives the carboxylic acid. See here. तर या ठिकाणी पहा ईस्टर RC double bond OOR म्हणजे ईस्टर is hydrolyzed with a dilute acid sodium hydroxide, then it gives the sodium alkanate. तर या ठिकाणी R च्या ठिकाणी काय झालेलं आहे R च्या ठिकाणी Na कंबाईन झालेला आहे आणि हा R प्लस हा OH मीन्स अल्कोहोल फॉर्म झालेला आहे. आणि या ठिकाणी सोडियम अल्कॅनोएट हा कंपाऊंड बाय प्रोडक्ट अल्कोहोल सोबत फॉर्म झालेला आहे. Then again the sodium alkanoate is hydrolyzed with a concentrated hydrochloric acid. It gives the carboxylic acid with the byproduct that is with a NaOH means sodium hydroxide. तर या ठिकाणी RC double bond OONA is again treated with a water in presence of a concentrated hydrochloric acid. It gives the carboxylic acid. Here the H and OH is formed from the water molecule. तर हा O. तर या ठिकाणी sodium alkanoate is treated with water in presence of a concentrated hydrochloric acid, then it gives the carboxylic acid. तर या ठिकाणी काय होत असतं वॉटर मॉलिक्यूलचं H आणि OH मध्ये कन्व्हर्जन होतं आणि या ठिकाणी ज्यावेळेस या कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत या ठिकाणी रिॲक्शन होते त्यावेळेस काय N प्लस अँड O मायनस इज फॉर्मड. दोन आयन फॉर्म होतात आणि या ठिकाणी H प्लस इज कंबाईन विथ ऑक्सिजन अँड द OH इज कंबाईन विथ सोडियम. Then it gives the carboxylic acid plus NaOH. तर या ठिकाणी पहा सिंपल लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी RC डबल बॉन्ड O सोबत हायड्रोजन सोडियम कंबाईन होतो आणि या ठिकाणी जो OH आहे OH प्लस R मीन्स अल्कोहोल या ठिकाणी फॉर्म होतात. सोडियम अल्कॅनोएट अगेन इट इज ट्रीटेड विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ए concentrated hydrochloric acid, then it gives the carboxylic acid plus sodium hydroxide. Method third from esters. तर त्या ठिकाणी B alkaline hydrolysis of esters. ठिकाणी अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टरचं आपल्याला काय या ठिकाणी एक्झाम्पल पाहायचं आहे. C2H5C डबल बॉन्ड OOCH3. It is a methyl propanoate. Methyl propanoate is treated with a dilute sodium hydroxide. Then it gives the sodium propanoate and methanol. तर या ठिकाणी काय होत असतं सोडियम प्रोपॅनोएट आणि मेथेनॉल या ठिकाणी फॉर्म होत असतो. हा CH3 हा
NaOH च्या OH सोबत कंबाईन होतो. CH3OH मीन्स मिथेनॉल फॉर्म होत असतो आणि Na इज कंबाइंड विथ द ऑक्सिजन ऑफ ईस्टर्स. ईस्टरच्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. म्हणजेच काय, इट गिव्स द सोडियम प्रोपॅनोएट. अगेन द सोडियम प्रोपॅनोएट इज ट्रीटेड विथ concentrated hydrochloric acid. It gives the propanoic acid plus NaOH. Means the H of the water molecule combine with the oxygen of the sodium propanoate, and here the Na of sodium propanoate combine with the OH of water molecule, and there is a formation of NaOH and propanoic acid. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणचा CH3 आणि या ठिकाणचा OH मीन्स मिथेनॉल हा फॉर्म होतो आणि Na कशासोबत, ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए सोडियम प्रोपॅनोएट. अगेन द सोडियम प्रोपॅनोएट इज ट्रीटेड विथ वाटर इन प्रेझेन्स ऑफ ए कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. देन देयर इज ए ब्रेकिंग ऑफ water molecule, the H and OH. The H combine with the oxygen of the sodium propanoate here, and the OH is combined with a sodium. The OH is combined with a sodium, and there is a formation of propanoic acid and sodium hydroxide. The sodium and potassium salt of higher fatty acids are known as SOAP. तर काय, सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स, जे बी सोडियम किंवा पोटॅशियमचे हायर साल्ट आहेत, जे हायर फॅटी ऍसिड्स आहेत, त्यांना काय म्हणतो आपण, सोप म्हणतो. हेन्स द अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड सॅपोनिफिकेशन रिॲक्शन. त्यालाच आपण काय म्हणत असतो, सॅपोनिफिकेशन रिॲक्शन असे सुद्धा म्हणत असतो. मेथड 4 फ्रॉम द अल्किल बेंझिन. आता फोर्थ वन मध्ये काय, अल्किल बेंझिन. Alkyl benzene aromatic carboxylic acids can be prepared by the oxidation of the alkyl benzene. Okay? Aromatic carboxylic acids are prepared by the oxidation of alkyl benzene with a nitric acid or alkaline or acidic KMnO4 or chromic acid. म्हणजे वेगवेगळे केमिकल कंपाउंड यूज करून आपल्याला काय, we can prepare the carboxylic acid. The entire alkyl chain regardless of this length is oxidized to carboxyl group. जेवढी भी alkyl chain असेल त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, ओनली कार्बोक्सिल ग्रुप मध्ये होत असतं. The tertiary alkyl substituent on benzene is not oxidized. टर्शरी अल्किल सबस्टिट्यूएंट असेल तर ऑक्सिडाइज होत नाही. बाकीची जेवढी भी लेंथ असेल दॅट इज कन्वर्टेड इनटू द carboxyl group. For example, here the toluene is reacted with KMnO4 and KOH. Then it gives the potassium benzoate. या ठिकाणी काय होत असतं, पोटॅशियम बेंझोएट फॉर्म होत असतं. या ठिकाणी पहा, आपण पहिलंच म्हणलेलं आहे, तर अल्किल चेनचं कन्वर्जन कार्बोक्सिल ग्रुप मध्ये होत असतं. तर या ठिकाणी बेंझिन जसंच तसं असेल, तर या ठिकाणी CH3 आहे, CH3चं COO आणि या ठिकाणी पोटॅशियमचा K मीन्स पोटॅशियम बेंझोएट इज फॉर्मड विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस इट गिव्स द बेंझोइक ऍसिड. म्हणजे बेंझिन COOH या ठिकाणी फॉर्म झालेला आहे, बेंझोइक ऍसिड इज फॉर्मड. तर या ठिकाणी फ्रॉम अल्किल बेंझिन पासून ज्यावेळेस आपण कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी अल्किलचं कन्वर्जन डायरेक्ट काय, कार्बोक्सिल ग्रुप मध्ये होत असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा मुद्दा कुठला आहे, तर टर्शरी अल्किल सबस्टिट्यूएंट असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिडाइज होत नाही. टर्शरी अल्किल सबस्टिट्यूएंट असेल तर काय, त्या ठिकाणी ऑक्सिडायझेशन होत नाही. तर या ठिकाणी जितकी भी अल्किल लेंथची चेन असेल त्याचं कन्वर्जन फक्त कार्बोक्सिल ग्रुप मध्ये होत असते. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. Again, from alkyl benzene we have to take the another example. The aromatic carboxylic acids can be prepared by the oxidation of alkyl benzene with a dilute nitric acid or alkaline or acidic KMnO4 or chromic acid. The entire alkyl chain is काय म्हणलेलं होतं आपण, regardless of this length it is oxidized to the carboxyl group. म्हणजे जितकी भी चेन असेल त्या ठिकाणी काय होणार आहे, कार्बोक्सिल ग्रुप मध्ये कन्वर्ट होणार आहे. आपण या ठिकाणी मेथिल ग्रुप घेतलं होतं पहिल्या ठिकाणी. या ठिकाणी काय करायचं आहे, बेंझिन C डबल बॉन्ड CH CH3
CH3 means cumene. Cumene is treated with KMnO4 and KOH, which on heated it gives the potassium benzoate, which on acid hydrolysis it again gives the benzoic acid. तर या ठिकाणी टोलिन पासून सुद्धा आपण बेंजोइक ऍसिड बनवलेलं होतं आणि क्युमिन पासून सुद्धा काय वी कॅन प्रिपेअर दी बेंजोइक ऍसिड. हियर CH3 म्हणजे याचं टोटल अल्किल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, या ठिकाणी COOK म्हणजे या ठिकाणी या ग्रुपमध्ये कन्वर्जन होत असतं. अगेन विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस इट इज कन्वर्टेड इनटू दी कार्बोक्सिल ग्रुप. म्हणजे जितके बी अरोमॅटिक रिंगला अल्किल ग्रुप असतील तेवढ्याचं कन्वर्जन फक्त COOK मध्ये होत असतं. त्यानंतर ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इट गिव्स दी कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे कार्बोक्सिल ग्रुप होत असतं. प्रायमरी आणि सेकंडरी अल्किल ग्रुप असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होत असतं. बट if the tertiary substituents are present on a benzene ring then that are not oxidized, त्या ठिकाणी काय त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. प्रायमरी आणि सेकंडरी अल्किल ग्रुप असतील तर ते कितीही असतील त्यांचं कन्वर्जन फक्त COOH मध्येच होत असतं. Method 5th, from the alkene we can prepare the carboxylic acid from the alkene. Carboxylic acid can also be prepared by the oxidation of alkene by KMnO4 in a dilute sulfuric acid. तर या ठिकाणी पहा जनरल रिएक्शन RCH double bond CH2 in presence of KNO4 and dilute sulfuric acid which on heating it gives the carboxylic acid. तर त्या ठिकाणी काय कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला भेटत असतात. तर या ठिकाणी लक्षात घ्या फ्रॉम अल्किन म्हटल्यानंतर CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे डबल बॉन्ड कार्बन कार्बन मध्ये आलं म्हणजेच काय त्या ठिकाणी अल्किन आलं. आता आपण पाहिलेलं होतं फंक्शनल ग्रुप जिथं आहे त्या ठिकाणीच आपल्याला चेंजेस होत असतात. R ग्रुप जसे असतं सारखं. तर या ठिकाणी काय CH डबल बॉन्ड CH2 चं कन्वर्जन कशामध्ये होत असतं C डबल बॉन्ड OH मध्ये होत असतं म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होत असतं. फॉर एक्झाम्पल phenyl ethene is treated with KMnO4 and dilute sulfuric acid it gives the benzoic acid. तर CH डबल बॉन्ड CH2 चं कन्वर्जन कशामध्ये होत असतं COOH मध्ये होत असतं. इट गिव्स द benzoic acid. Again the cyclohexene is treated with KMnO4 and dilute sulfuric acid it gives the adipic acid. that is the या ठिकाणी रिंग असल्यामुळे COOH आणि या ठिकाणी सुद्धा COOH हा कंपाऊंड फॉर्म होत असतो. Method 5th, that is the preparation of carboxylic acid from the Grignard reagent. Grignard reagent पासून काय आपल्याला carboxylic acid prepare करायचे आहे. Grignard reagent in the dry ether solvent is added to solid carbon dioxide to give the complex which on acid hydrolysis give the corresponding carboxylic acid. तर या ठिकाणी काय Grignard reagent RMGX is the Grignard reagent is treated with a dry carbon dioxide in presence of a dry ether it gives the complex and which on acid hydrolysis it gives the carboxylic acid. तर त्या ठिकाणी काय कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. फॉर एक्झाम्पल मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड इज ट्रीटेड विथ ए कार्बन डायऑक्साइड विथ इन प्रेझेन्स ऑफ ए ड्राय इथर इट गिव्स ए कॉम्प्लेक्स which on acid hydrolysis it gives the ethanoic acid. तर या ठिकाणी CH3MgCl is treated with a carbon dioxide means CO2 in presence of a dry ether. There is a formation of CH3COOMgCl which on acid hydrolysis in presence of a dilute acid it gives CH3COOH हा कंपाऊंड फॉर्म होत असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय 5 प्रिपरेशन मेथड पाहिलेले आहेत. प्रिपरेशन ऑफ दी कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करणे कशापासून वेगवेगळ्या कंपाऊंड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करण्याचे आपण काय मेथड पाहिलेले आहेत. तर सर्वप्रथम
तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.